वेलकम फ्रेंड्स, अकूज किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत. आज आपण करत आहोत उकडलेल्या बटाट्याची भजी, बटाटे पकोडा. तर बघताय मी काही उकडलेल्या बटाट्याचे तुकडे मी घेतलेले आहेत. सोबत आहे डाळीचं पीठ, बेसन पीठ, त्यानंतर थोडं कॉर्नफ्लॉवर आहे, कोथिंबीर घेतलेली बारीक चिरलेली, ओवा आहे. तर चला सुरू करूया रेसिपी आजची. या बाउलमध्ये मी आधी बटाटा काढून घेतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करून घेऊया. थोडं क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर, ओवा, कोथिंबीर, मिरची लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ. तर आता याला आपण व्यवस्थित कालून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं भज्याचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. बटाटा आणि बेसन आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण मी चांगलं मस्त करून घेतलेलं आहे. बटाटा पण चांगला स्मॅश झालेला आहे. थोडी हळद टाकायची याच्यात बाकी होती, ती हळद पण मी आता टाकलेली आहे. आपण याला 10 मिनटं असंच ठेवून देऊया सेट व्हायला. नंतर मग मध्यम आचेवर ह्याला छान तळून घेऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं पकोड्याचं पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि मी गॅसवर कढई ठेवलेली आहे पारंपरिक आमची. तेलही तापलेलं आहे. आता आपण बघूया तेल तापलं का ते. एक पकोडा टाकून बघतो मी. येस. आता आपण हलक्या ह्याच्यावर मग मीडियम आचेवर आपण त्याला तळून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपले पकोडे एकदम क्रिस्पी क्रंची मस्तपैकी डीप फ्राय होत आहेत. नक्की करून बघा एकदा, खूप छान रेसिपी आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपले पोटॅटो पकोडे म्हणा, बटाटा भजी म्हणा, वाटेवर तुम्हाला जे काही नाव ठेवायचं या रेसिपीचं ते ठेवू शकता. फायनली रेडी टू इट. चला या, नक्की या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक यू.